लग्नाच्या 5व्या दिवशी वडील गेले आमची आई बिड्या वळायचं काम करत होती. दिवसभर उद्यमनगरमध्ये काम करायचं. तिचं अगदी म्हणजे मुस्लिम समाजानं कन्यादान केलं. 2015ला माझा पराभव झाला. पराभव झाला म्हणून मी खचून गेलो नाही. आणि जाताना त्या व्यक्तीला दिसतं, त्या डॉक्टरला दिसतं की ते माझे वडील आहेत. अंगावर काटे आणणारा हा प्रसंग काय होता नेमका? 5 नगरसेवकांनी ते आंदोलन मोडण्याचा प्रयत्न केला. पाण्याचा प्रश्न गंभीर होता, अजूनही आहे इकडे. आदरणीय मुश्रीफ साहेबांनी आम्हाला तातडीनं मला जीवभान आणण्यासाठी जिल्हा परिषदच्या हद्दीत असणाऱ्या रस्त्याला 25 लाख रुपये दिले होते. मंत्री महोदय काँग्रेसचे होते, एकाच घरातले आमदार आणि मंत्री होते. बरोबर. त्याचं उद्घाटन विद्यमान आमदारांनी येऊन पटकन रविवारचं नारळ वाढवून गेले. त्यावेळी खासदार झाले होते मुन्ना साहेब. त्यांनी 96 लाखाचा तातडीचा निधी दिला. आणि आज जो पोतदार हायस्कूलचा रस्ता बघताय, माझ्या भागातल्या समस्या सोडवण्यासाठी एक 4-5 कोटी रुपयाचा निधी त्यांनी 5 वर्षामध्ये दिला. मी लढवणारच आहे. आणि मी नाही लढवायचं म्हटलं तरी लोकांचा माझ्यावर खूप मोठा आग्रह आहे. बरोबर. ही काळमवाडी थेट पाईपलाईन योजनेची जी यंत्रणा आहे, काय सगळं रामभरोसे आहे. नमस्कार, मी राहुल सडोलीकर आणि डिजिटल कोल्हापूरमध्ये आपलं स्वागत. मी घेऊन आलो एक नवी सिरीज. कोल्हापूरच्या सामाजिक जीवनामध्ये वेगळ्या प्रकारचं नेतृत्व करणारी माणसं, लोकांना दिशा देणारी माणसं आणि नेतृत्व म्हणून पुढे आलेली माणसं मी तुमच्या भेटीला आणणार आहे. समाजभान या नव्या सिरीजमध्ये डिजिटल कोल्हापूरतर्फे मी राहुल सडोलीकर आपलं स्वागत करतो आहे. मी पहिली सुरुवात करणार आहे कोल्हापूरच्या एका सामाजिक व्यक्तिमत्वाला. राजकीय म्हणण्यापेक्षा त्यांना सामाजिक म्हणणं फार गरजेचं आहे, कारण सामाजिक क्षेत्रामध्ये त्यांनी आपला एक आगळा वेगळा ठसा उमटवलेला आहे. सामाजिक कार्यकर्त्यांना एक वेगळी दिशा देण्याचं काम त्यांनी केलेलं आहे. ग्रामीण भागातून आल्यानंतर ग्रामीण भाग आणि कोल्हापुराचा शहरी भाग या सगळ्यांची सामाजिक जाण असणारी आणि ती नेमकी विण जोडणारा हा एक महत्त्वाचा कार्यकर्ता आहे असं आपल्याला म्हणायला लागेल. मी भेटणार आहे एका महत्त्वाच्या सामाजिक नेतृत्वाला तुमच्यासोबत या सिरीजच्या सुरुवातीला. पाहूया तर ते सामाजिक व्यक्तिमत्व नेमकं आहे कोण. चला साहेब, नमस्कार. नमस्कार. काय म्हणताय, कसं काय? हाय, ठीक. जाऊन म्हटलं भेटूया, तुम्हाला गप्पा मारूया. हे आमचे सहकारी मित्र नमस्कार. अंबाजी. नमस्कार. हे अमोल टिपुकडे. नमस्कार. आणि माझा चिरंजीव सौरभ. नमस्कार. हॅलो. कसं काय केलं काय? भेटूया म्हटलं, तुमच्याशी वेगवेगळ्या विषयांवर चर्चा करूया. तुमचं गार्डन पण चांगलं आहे. नाही, मित्रांचा आहे आमच्या. गप्पा मारत. ओके ओके ओके. तुमचा फोन आला, म्हटलं या इकडेच, म्हटलं भेटू. मी मगापासून म्हणत होतो की समाजभान या एका नव्या मालिकेत मी आपल्या सगळ्यांना घेऊन आलेलो आहे. एका महत्त्वाच्या व्यक्तिमत्वासोबत, तुमच्यासोबत मी त्या व्यक्तिमत्वाला रूबरू करणार आहे, भेटवणार आहे. आपल्या महाराष्ट्राला सामाजिक क्रांतीची मोठी परंपरा आहे. सामाजिक कार्यकर्ते म्हणून केवळ फक्त राजकीय जीवनामध्ये प्रवेश करणारी माणसं नाही आहेत, तर त्याचबरोबर लोकांना लोकशिक्षण देऊन त्यांच्या मनामध्ये परिवर्तनाची उर्मी जागवणारी माणसं या भूमीनं देशाला दिलेली आहेत. कोल्हापूर हा क्रांतिकारकांचा, परिवर्तनाचा जिल्हा म्हणून ओळखला जातो. राजर्षी छत्रपती शाहू महाराजांची ही भूमी आहे आणि या भूमीमध्ये वैचारिक जागृती फार मोठ्या प्रमाणावर झालेली दिसते आणि ती संबंध महाराष्ट्रामध्ये नंतरच्या काळामध्ये पसरते. हा आतापर्यंतचा आपला अनुभव आहे. राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी दिलेली सामाजिक परिवर्तनाची नांदी आजच्या काळात सुद्धा सुरू आहे. राजकीय क्षेत्रामध्ये काम करणारी माणसं वेगवेगळ्या पक्षात जरी असली तरी शाहू महाराजांचा हा सामाजिक परिवर्तनाचा विचार मात्र ती आजही जिवंत ठेवतात. आणि म्हणूनच समाजभान या डिजिटल कोल्हापूरच्या एका नव्या मालिकेमध्ये मी राहुल सडोलीकर एका आगळ्या वेगळ्या व्यक्तिमत्वासोबत आलेलो आहे. माझ्यासोबत सध्या आहेत संतोष उर्फ राजू जाधव. साहेब नमस्कार. नमस्कार साहेब. डिजिटल कोल्हापूरच्या समाजभान या मालिकेमध्ये मी आपलं स्वागत करतो. या मालिकेचा हा पहिलाच एपिसोड आहे आणि त्या एपिसोडमध्ये आपलं स्वागत करताना मला आनंद होता. रिंग रोड परिसरामध्ये आपण राहता, इथं आपलं वास्तव्य आहे, इथं आपला मित्रपरिवार आहे आणि या परिसरामध्ये आपण केबल नेटवर्किंगचा व्यवसाय करता असं मला वाटतं. बरोबर. आणि त्याच्यामुळे तुमचं लोकांचं नेटवर्क पण चांगलं आहे. चांगलं आहे. संतोष उर्फ राजू जाधव यांच्या बालपणापासून मला सुरुवात करायची आहे. हे व्यक्तिमत्व जाणून घेताना बालपण कुठलं आणि ते कसं होतं काय सांगाल? माझा तसा जन्म मूळचा कोल्हापूरचाच. अच्छा. पूर्वी आम्ही राहायला टाकाळा परिसरामध्ये होतो, पारगाव करचाळ इथे. बालपण माझं तिथंच गेलं. 7वीपर्यंत माझं शिक्षण तिथंच झालं. अच्छा. त्याच्यानंतर 1989ला आमची आई बिड्या वळायचं काम करत होती. अच्छा. त्याच्यामुळे बिडी कामगारांना इथं एक छोटंसं घरकुल मिळालं आम्हाला. बरोबर. 540 स्क्वेअर फुटाचं घरकुल मिळालं. बरोबर. ते घरकुल मिळाल्यानंतर आम्ही इकडे राहिला. वडील एसटीत होते. 1999ला एसटीत असतानाच आजारपणामुळे 99ला एक्सपायर झाले. 99ला एक्सपायर झाले. हो. तुम्ही तेव्हा केवढे होतात? त्यावेळी माझं वय किती 18-19 वर्षाचं असेल. म्हणजे अगदीच कोवळं वय होतं तुमचं. हो. नक्की. काय वाटतंय की आता हे सगळा बालपणाचा क्रम तुम्ही सांगितला, तुम्ही कामगाराचा मुलगा आहात. हो. आणि कामगाराचा मुलगा म्हणजे नारायण सुर्वे म्हणतात तसं कामगार आहे मी तळपती तलवार आहे.
कामगाराचा मुलगा हा मुळातच विद्रोही असतो आणि तो समाजामध्ये काहीतरी वेगळं त्याचं म्हणणं घेऊन आलेला असतो. तुमचं म्हणणं काय आहे? म्हणणं काय म्हणण्यापेक्षा साहेब, समाजकार्याची आवड पूर्वीपासूनच आहे. शिक्षण आम्हाला घरची जबाबदारी असल्या कारणानं, लहानपणीच घरची जबाबदारी पडल्या कारणानं शिक्षण आम्हाला घेता आलं नाही. 10वीपर्यंत शिक्षण मी नाईट हायस्कूलला रात्रीच्या शाळेमध्ये जायचं. अच्छा. आणि दिवसभर उद्यमनगरमध्ये काम करायचं. तुम्ही म्हणजे काम करत करत शिकत होता? हो. 7वी ते 10वीचे, 8वी ते 10वीचे हे 3 वर्ष 5 वाजेपर्यंत उद्यमनगरमध्ये काम करायचं आणि मग संध्याकाळी 7ला ते नाईट हायस्कूल गोखले कॉलेज जायचं. उद्यमनगरातून तिथेच शाळेला जायचं. असं 10वीपर्यंतचा प्रवास झाला. वडील लवकर गेल्या कारणानं घरची जबाबदारी होती, त्यामुळे शिक्षण आम्हाला मग पुढे घेता आलं नाही. तुमची भावंड किती, म्हणजे किती भावंड? आम्ही 3 भाऊ. मी धरून मोठा एक आहे आणि माझ्यापेक्षा लहान एक आहे. अच्छा, म्हणजे तुम्ही मधले आहात? हो. जेव्हा वडील गेले तेव्हा काय काय तुम्हाला वाटलं की एवढ्या कोवळ्या वयामध्ये वडील जाणं ही खरं तर एक मोठी एक दुर्दैव असतं आणि त्या दुर्दैवाला ते सहन करत जाणं हे सोपं नसतं. काय तेव्हा भावना? ॲक्च्युली वडील जायच्या अगोदर 5-7 वर्ष अंथरुणाला खेळूनच होते. त्यांना पॅरालिसचा अटॅक आला होता. त्याच्यामुळं लहान वयापासूनच आमच्यावर जबाबदारी होती. अच्छा. त्याच्यामुळे वडील गेल्यानंतर सुद्धा जे आहे ते रोजचा गाडगं पुढे चालवायचंच. अच्छा, जबाबदारीची जाणीव आधीपासूनच तुम्हाला? आधीपासून होती. त्याच्यामुळे वडील गेल्यानंतर फार काय असं बाबा की आता एकदम ओझंच पडलं असं झालं. जे आहे ते पूर्वीपासून होतंच. त्याच्यामुळं त्याचं काही एवढं वाटलं नाही. 99लाच माझं लग्न झालं. बरोबर. वयाच्या 21व्या वर्षी. आणि लग्नाच्या 5व्या दिवशी वडील गेले आमचे. अच्छा. तुमचं लग्न झालं त्याच्या 5व्या दिवशी वडील गेले? हो. शुभ कार्यामध्ये किंवा शुभ कार्य झाल्यानंतर काही दिवसातच जाणं हे म्हणजे शोककळाच असेल तुमच्या कुटुंबावर मला वाटतं. पूजा झाली आणि त्या दिवशी संध्याकाळीच वडील गेले. अच्छा, म्हणजे सुख दारात आलेलं आहे, उंबरट्यामध्ये आहे आणि अचानक असं वडिलांचं जाणं हे खरं तर फार एक मोठी गोष्ट आहे. आपण हे दुःख त्यालाच माहिती आहे ज्यानं ते भोगलेलं आहे. साहेब, मी या भावनिक प्रसंगामध्ये तुम्हाला जास्त अडकवणार नाही. मी पुढे जाईन. मला माहिती आहे तुम्हाला ते आतून त्या सगळ्या गोष्टी आठवणी करून देणं हे योग्य नाही. मी पुढे जातोय. 10वीपर्यंत शिक्षण आपण घेतलं असं मला सांगितलं. जेव्हा तुमचे मित्र कॉलेजच्या शिक्षणासाठी पुढे गेले किंवा त्यांनी पुढचा मार्ग पत्करला शिक्षणाचा, तेव्हा तुम्हाला वाईट वाटलं की साहेब मला माझ्या परिस्थितीमुळे शिकता नाही आलं किंवा माझी इच्छा असून सुद्धा मला जाता येत नाही आहे, जबाबदारी आहेत? नाही, वाईट वाटायचा काही विषय नाही. कारण भाऊ एक लहान होता आणि आम्ही दोघं उद्यमनगरमध्ये काम करायचो आणि दोघंही नाईट हायस्कूलला होतो. बरोबर. त्याच्यामुळं घरचं कसं चालवायचं ह्याच्या पलीकडे आम्हाला ते बाकीचं काही शिक्षण वगैरे काय जाणवलंच नाही. म्हणजे कुटुंबच कसं चालवायचं हे शिक्षणच महत्वाचं होतं त्या काळात. त्यावेळी किती 300-350 रुपये पगार होता आम्हाला महिन्याला. अच्छा. त्यात सगळं घर चालवायचं? हो. आई बिड्या बांधायची ना. बरोबर. त्याच्यामुळं एसटी मध्ये काय एसटी ड्रायव्हर वडील होते, पण रिटायरमेंट नंतर काय पेन्शन वगैरे काय नव्हती. बरोबर. त्याच्यामुळे आईच्या बिड्या आणि आमच्या दोघांच्या भावाच्या पगारावर सगळं चालायचं. कुटुंब म्हणून तुम्ही एकत्र तेव्हा मला वाटते आलात. मी पुढे जाईन. जेव्हा या सगळ्या तरुण वयातनं जेव्हा पौगंड अवस्थेतनं तुम्ही या सगळ्या जबाबदाऱ्या म्हणालात, कॉलेज तुम्ही बघितलंच नाही तुमच्या जबाबदाऱ्यांमुळे घरच्या, जेव्हा तुम्ही एक वयात समज एका मुलाला एखादी येते की बाबा अशी बरीच मुलं आहेत किंवा असे बरेच विद्यार्थी आहेत, अशी बरीच माणसं आहेत की ज्यांना माझ्यासारखं आयुष्य मिळालेलं आहे, जी विडी कामगार आहेत माझ्या आईसारखी त्यांची मुलं आहेत किंवा एस टी कामगारांची मुलं आहेत, त्यांच्याबद्दलची जी सहानुभूती आहे ती आता मी तुमचं जेव्हा काम बघतो सगळं, कारण मी या परिसरातच आजूबाजूला राहत असल्यामुळं मला आपलं काम माहिती आहे, ती सहानुभूती कशी निर्माण झाली किंवा तुम्हाला कसं वाटलं की बाबा हे बाकीचे सुद्धा बघतायत यांच्यासाठी काहीतरी करूया, ही जाणीव निर्माण झाली म्हणत? नाही, आम्ही 89ला इकडं बिडी कामगार कॉलनीमध्ये राहायला आलो. त्यावेळी तसं बघितलं तर साने गुरुजीच्या पुढे वस्ती नव्हती. बरोबर. अगदी म्हणजे सगळ्या नवीन डेव्हलप होणारी कॉलनी होती आणि त्यावेळी पाण्याची व्यवस्था नव्हती, लाईटची व्यवस्था नव्हती. बरोबर. त्या काळामध्ये आमच्या इथं संजय सावंत नगरसेवक होते आणि मग ते पाणी नाही, कॉलनीतले सगळे लोक ठराविक लोकच राहायला होतो. बरोबर. मग ते प्रत्येकजण समस्या एकमेका कोणतरी पुढे जायला पाहिजे म्हणून मग त्यावेळीपासून मी पाण्यासाठी सावंत साहेबांच्याकडे रात्रीचं 2-2, 3-3 वाजता जायचं. बाकीच्या काही समस्या असतात त्या समस्यासाठी जायचं. बाळ पोद्दार साहेब जे बिडी कामगारांचे नेते होते त्यांच्या सान्निध्यात वाढल्यामुळं थोडंसं चळवळीत काम करण्याची आवड निर्माण झाली होती. बरोबर. आणि त्याचबरोबर पूर्वी राहायला टाकाळ्यावर आम्ही होतो.
त्याच्यामुळं आमचे मित्र राजू लाटकर वगैरे हे सगळे आम्ही एकत्र लहानपणी असायचो. अच्छा. धनंजय महाडिक युवा शक्तीमध्ये थोडंसं मुन्नासाहेबांच्यावर आमचं प्रेम, बरोबर बरोबर. आणि मग युवा शक्तीच्या माध्यमातून काम करत गेलो, त्याच्यामुळे सामाजिक कामाची आवड निर्माण झाली. अच्छा. मग त्यावेळी थोडक्यात काय असा राजकीय प्रवास असं काय ठरलेला नव्हता किंवा फक्त माझ्या लोकांसाठी काम करायचं. पाठीमागे माझ्या बॅकग्राऊंडमध्ये पण काय राजकीय आहे असं काही नाहीये. बरोबर. आता तुम्ही मला सांगितलं की धनंजय महाडिक युवा शक्तीमध्ये आपण काम करत होतात किंवा तिथं तुम्ही आकर्षिले गेलात सुरुवातीच्या काळामध्ये राजकीय सामाजिक कामासाठी. बरोबर. तिथून तुमची सामाजिक घडण झाली असं तुम्ही म्हणू शकाल? हा, म्हणू शकतोय ना. कारण मुन्नासाहेबांचं त्या काळातलं जे युवा शक्तीच्या माध्यमातून जे काम, बरोबर बरोबर, त्या कामाची आवड निर्माण पुराच्या काळामध्ये बरीच कामं झालेली होतो ना. शिरोलीला आम्ही त्या काळामध्ये ज्यावेळी युवा शक्तीनं खूप मदत केली, बरोबर, त्याच्यामध्ये मी सक्रिय होतो. अच्छा. मला सांगा की कोल्हापूरमध्ये जेव्हा तुम्ही आता मला सांगितलं की धनंजय महाडिक युवा शक्तीच्या माध्यमातून तुम्ही कामाला सुरुवात केली, सामाजिक कामाला, तो काळ मी बघितलेला आहे की कोल्हापूरमध्ये जेव्हा पुराचं संकट यायचं, अगदी 2004-05 पासून मी जेव्हा बघतोय तेव्हा धनंजय महाडिक युवा शक्ती ही मध्ये त्या सगळ्या संकटामध्ये ठाण मांडून असायची त्या संकटाला लढण्यासाठी. त्या सगळ्यामध्ये तुम्हाला कुठं असं वाटलं का की याच्या पलीकडे सुद्धा कोल्हापूरच्या समस्या आहेत आणि याच्या पलीकडे सुद्धा कोल्हापूरचं काहीतरी देणं आपण लागतो, इतके काळ आपण इथं राहिलेलो आहे, आता मला पुढे जायचं आहे, आता मला पुढे सामाजिक कामात पुढे जायचं आहे, ही इच्छा निर्माण झाली काम करत असताना? इच्छा म्हणजे कसं, घरची जबाबदारी असल्या कारणानं घरचं बघून, अच्छा, त्या एक आवड म्हणून होतं. बरोबर बरोबर. पण त्याच्यानंतर कालांतरानं मग मी मटण व्यवसाय थोडे दिवस इथे केला, आपटेनगरला. त्यात पण काय मन रमना, मग आमच्या BTVच्या माध्यमातून मी गगनबावडा तालुक्यामध्ये केबलचा व्यवसाय चालू केला. अच्छा. तो किती साली? आणि तो 2000 साली. 99ला लग्न झालं, 2000ला केबल व्यवसाय सुरू केला. बरोबर. आणि मग कोल्हापूर साळवण असा प्रवास सुरू झाला आमचा केबलच्या ह्याच्यात. तिथे गेल्यानंतर सुद्धा बंकट तोडगे, शाहीर आझाद नाईकवाडी हा ग्रुप चळवळीत काम करणारा तिथेही जॉईन झाला, कारण चळवळीची आवड असल्या कारणानं त्या क्षेत्रामध्ये त्या लोकांची कनेक्ट झालो. बरोबर. आणि मग शिवशाहू फुले अण्णाभाऊ साठे विचार मंच त्यावेळी बंकट तोडगे साहेबांनी काढला. त्या विचार मंचच्या माध्यमातून जे इथं करायचो ते तिथं असलेल्या वेळेत तिथं ग्रामीण भागातही करत होतो. बरोबर. आता तुम्ही उल्लेख केलात शिवशाहू फुले आंबेडकर अण्णाभाऊ विचार मंचचा. या विचारमंचाच्या माध्यमातून म्हणजे कोल्हापूर जिल्हाच हा मुळात शाहू विचारांचा आहे, आंबेडकरवादी विचारांचा आहे, पुरोगामी जिल्हा म्हणून कोल्हापूरला ओळखलं जातं. गगनबावडा तालुक्यामध्ये काम करत असताना फुलेशाहू आंबेडकर, फुलेशाहू आंबेडकर अण्णाभाऊ विचारांचा पगडा तुमच्यावर कसा बसला, त्या मुशीत तुम्ही कसे घडलात? पूर्वीपासून त्या विचारातलेच असल्या कारणानं, बरोबर, थोडगे साहेबांचं काम अगदी म्हणजे समाजाला पूर्णपणे असं सामाजिकच वाहून घेतलं. राजकारण अगदी म्हणजे नग्न समाजासाठी काम करतेला आवड बघून, त्यांचं धडपड बघून त्यांच्याबरोबर त्यांच्या मदतीला म्हणून कनेक्ट झालो आणि त्यातनं ते होत गेलं. ते काय असं ठरवून नाही की नकळत होत गेलं. त्यावेळेस मला वाटतंय ABP माझाला तुम्ही एक हे बघितलं असेल, मालनचा विवाह म्हणून. एक कांजारबाट समाजाची एक मुलगी आली होती, कुठून तरी वडिंगे भागातून आमच्या इकडे आली होती आणि किरव्यामध्ये एका मुस्लिम समाजाला व्यक्तीला भेटली. करेक्ट. आणि मग ते आमच्याकडे आमचं ते गनामाचं हॉटेल म्हणून एक आहे साळवणमध्ये, स्पेशल रिपोर्टच केला होता बसायचो आम्ही तिथे. त्यावेळी तो घेऊन आला. त्यावेळी मी होतो, बंकट तोडगे साहेब होते, आमचे मित्र अमर कांबळे होते, आणि त्याची रविवार असल्या कारणाने शाहीर आझाद नाईकवाडी पण होती. बरोबर. आझादबाई रविवारचं आमच्याकडे असायचे. बरोबर. ते घेऊन आल्यानंतर, त्या मुलीला घेऊन आल्यानंतर ते देऊन गेले आमच्याकडे. पुढं काय करायचं हा प्रश्न आम्हाला सगळ्यांनाच पडला. बरोबर. त्यावेळी मग थोडगे साहेब म्हटले की असू दे माझ्याकडे, मी ठेवून घेतो. अच्छा. मग थोडगे साहेबांना 2 मुली, त्यात ही तिसरी मुलगी ठेवून घेतलं. कोण तिला न्यायला आलं नाही, येते का बघितलं आम्ही 4-8 दिवस, कोणी नाही आलं की न्यायला. मग तिला नंतर शाळेचा प्रश्न आला. ओके. मग थोडगे साहेबांनी कस्तुरबा गांधीला तिला शाळेला घातलं. ओके. अशी ते 7वी-8वी पर्यंत शाळा शिकली तिने. 10वी पर्यंत ती सुद्धा शाळा शिकली मुलगी. अच्छा. आम्ही सगळ्यांनी सांभाळलं तिला. बरोबर. आणि मग शाहू जयंती दिवशी तुम्ही सगळ्यांनी बघितला असेल तो एपिसोड. शाहू जयंती दिवशी एका शेतकरी संघात मराठी समाजाच्या कुटुंबात
तिचं अगदी म्हणजे मुस्लिम समाजानं कन्यादान केलं आणि केलं. सगळ्या गावानं हो. त्या विवाहामध्ये सहभाग घेतला होता. हा, महाराष्ट्रभर एक हो, हो, कोल्हापूरचं उदाहरण, एक सर्वोत्कृष्ट उदाहरण म्हणून हे महाराष्ट्रानं बघितला तो episode. म्हणजे एबीपी माझाला, तेव्हा एबीपी माझा होता आणि त्या एबीपी माझावर तो मालनचा विवाह नावाचा रिपोर्टाच होता मला वाटतंय. बरोबर त्या रिपोर्टाच मध्ये कोल्हापूरचं जे काही दातृत्व आहे ते दिसलं होतं आणि जो विचारांचा थोर पण आहे तो. मला आनंद आहे की तुम्ही त्या ह्याच्यामध्ये त्या सगळ्या उपक्रमामध्ये सहभागी होतात. कोल्हापूरची चुणूक एक दिसली त्याच्यातनं. हे सगळं काम करत असताना म्हणजे आता तुम्ही जो सांगितलं की मालनचा विवाह हे एक प्रातिनिधिक उदाहरण आहे, त्याच्या पुढे सुद्धा आपलं काम आहे. लोकांच्या मध्ये आज सुद्धा एक जनता म्हणून किंवा लोक म्हणून, प्रजा म्हणून, लोकशाहीमध्ये आपण त्याला लोक म्हणतो, तर ती लोक म्हणून एकत्र येण्यासाठी आपण कटिबद्ध समजत होतात स्वतःला. फुलेशाह आंबेडकर विचारांची वीणच मुळात ती आहे की लोकांना एकत्र करणं आणि त्यांना लोकशिक्षण देणं. असे काही उपक्रम राबवले गेले लोकशिक्षणासाठी? हो, गगनबावडा तालुक्यात आम्ही उपक्रम राबवले आणि इथं कोल्हापुरातही राबवलेत. मग आश्रमशाळा आहे असळची, बरोबर, त्या आश्रमशाळेला मदत करणे किंवा आता तसं बघितलं तर बावड्यात कसं मी इथनं सकाळी गेलो की दिवसभर तिकडे जायचो. बरोबर बरोबर. मग एकदा असं आमच्या लक्षात आलं की गगनबावड्या तालुक्यामध्ये धनगर वाड्यावस्त्या भरपूर आहेत. बरोबर. त्या वाड्यावस्त्या आहेत पण सगळीकडे डेव्हलपमेंट झाली, पण तिथल्या त्या वाड्यावस्त्याच्या धनगरांच्या आहेत तिथं लाईटचे कनेक्शन सुद्धा नव्हते. बरोबर बरोबर. मग त्या काळामध्ये आम्ही थोडके साहेबांच्या नेतृत्वात आम्ही मला वाटतं एक 100-125 घरांना स्वतः मीटर फिटिंग हे सगळं बसवून देऊन वीज कनेक्शन देण्याचं एक काम आम्ही खूप चांगल्या पद्धतीने राबवलं. खूप मोठं काम आहे. हो हो. त्याच्यानंतर मध्यंतरी दुष्काळ पडला होता. हो. रेल्वेनं जत तालुक्याला त्यांनी पाणी पोहोचलं गेलं बरोबर बरोबर विदर्भात. त्यावेळी आझादबाईंच्या थोडंसं महसूलमधले आणि प्रशासनातले काही लोक कॉन्टॅक्टमध्ये होते. बरोबर. त्यावेळेस पाणी तर जात होतं रेल्वेनं, पण तिथल्या लोकांना साठवण्यासाठी काही नव्हतं, काहीच नव्हतं. बरोबर. त्यावेळी आम्ही इथून कोल्हापुरातून 1,000 लिटरच्या असे मला वाटते 5-6 ट्रक भरून आम्ही टाक्या पाठवल्या. टाक्या आम्ही लोकसहभागातनं पैसे गोळा करून दसरा चौकात तो कार्यक्रम मोठा घेतला होता. त्यावेळेचे कलेक्टर होते. बरोबर. असे फक्त सामाजिक काम एवढंच, दुसरं राजकारणाशी काही आमचं त्या काळामध्ये नव्हतं, काहीच नव्हतं. राजकारणामध्ये तसं मी 2014 पासून राजकारणाची आवड निर्माण झाली, पूर्वी सामाजिक काम एवढंच, बाकी काय. 2015 साली तुम्ही कोल्हापूर महानगरपालिकेमध्ये प्रतिनिधित्व करण्यासाठी निवडणूक लढवली होती. बरोबर. मला असं वाटतं की प्रभाग क्रमांक 81 मधून आपण ती रिंग रोड प्रभागातून ती निवडणूक लढवली होती. लोकांच्या मध्ये चर्चा झाली होती, कारण आम्ही जेव्हा रिपोर्टिंग करण्यासाठी बाहेर पडायचो तेव्हा मी महानगरपालिकेच्या बीटमध्येच काम करत होतो, बीटवरती या इलेक्शन्सच्या, आणि तेव्हा मी तुमच्याबद्दलच्या पॉझिटिव्ह प्रतिक्रिया बऱ्याच ऐकल्या होत्या. त्यातली एक महत्त्वाची प्रतिक्रिया मी ऐकलेली अशी होती रिंग रोडवरचीच, की हा माणूस पैसे खाणाऱ्यांच्या कुळातला नाही आहे, त्याच्यामुळं आजही नाही. हा मी ही प्रतिक्रिया होती आणि मी ती प्रतिक्रिया ऐकून त्या व्यक्तीशी बोललो आणि मला तुमच्याबद्दलच्या पॉझिटिव्ह प्रतिक्रिया ऐकल्या. अर्थात विरोधी उमेदवारांच्या सुद्धा पॉझिटिव्ह निगेटिव्ह प्रतिक्रिया मी ऐकत होतो, कारण मी तटस्थपणे त्या ठिकाणी रिपोर्टिंगचं काम करत होतो. काय वाटतंय तुम्हाला, लोकांनी अशा पद्धतीच्या प्रतिक्रिया तुम्हाला दिल्या होत्या तेव्हा, अशा प्रतिक्रिया तुमच्या तोंडावरतीही दिल्या असतील, पाठीमागेही गेल्या, ते मी पाठीमागची सांगितली. कसं बघता तुम्ही त्या गोष्टींकडे? मी राजकारणातला तो मुद्दा काढला त्या निवडणुकीपुरता, काय वाटतं? नाही, कुणाला तरी चुकीच्या पद्धतीनं अपेक्षा करणं कुणाकडं हे आपला पिंडच नाही आहे. बरोबर. सामाजिक क्षेत्रामध्ये काम करत असताना पैशाकडे आम्ही कधी बघितलंच नाही, आणि म्हणून आज सुद्धा मी एक सामान्य कार्यकर्ता म्हणूनच आहे. बरोबर. त्याच्याबद्दल काय असं फार काय मला असं काय त्याच्याबद्दल सांगायचं नाही. अच्छा, मला तुमच्या व्यक्तिगत आयुष्याकडे थोडंसं यायचं आहे पुन्हा एकदा. कुटुंब, आपलं कुटुंबामध्ये कोण कोण असतं? मी, माझी पत्नी, 2 मुलं, आई, आम्ही एकत्र राहतो. अच्छा. शिवाय 2 भाऊ आहेत माझे, पण दोघंही आम्ही विभक्त राहतो. अच्छा. फक्त राहण्यासाठी विभक्त आहे, बाकी ऋणानुबंध तसेच आहेत. विचारानं सगळ्या गोष्टींना आम्ही सगळे एकत्र जातो. अच्छा. सुख दुःखाला सगळे आम्ही एकत्र जातो. अच्छा. सामाजिक कामामध्ये म्हणजे हा मी कुठल्याही राजकीय व्यक्तीला भेटल्यानंतरचा माझा प्रश्न असतो. अर्थात आपण राजकीय नाही आहात, पण सामाजिक आहात. म्हणजे राजकारणामध्ये जेवढा वेळ समाजाला द्यावा लागतो तेवढाच समाजकारणामध्ये सुद्धा द्यावा लागतो. बरोबर. पुराच्या बऱ्याचदा कोल्हापूर जिल्ह्याला पुराचा वेढा असतो बऱ्याचदा. आता परवा आपण डेंग्यूसाठी ते आंदोलन केलं होतं एक. बरोबर. डेंग्यूच्या आळ्या आहेत आणि विषय. अशा वेळी तुम्ही जेव्हा बाहेर पडता, लोकांच्याच जाता, समाजात जाता, कुटुंबाकडे दुर्लक्ष होतं का?
कुटुंबाकडे दुर्लक्ष म्हणजे आता मुलगा हाताखाली आलाय, केबलचा व्यवसाय मुलगा सांभाळतोय, त्याच्यामुळे मी पूर्ण वेळ समाजासाठी 2015ला निवडणूक लढवली मी. 2015 पासून आजपर्यंत पूर्ण वेळ मी समाजासाठीच काम करतोय. 15 पासून तुम्हाला बघतोय. हो. 2014ला लोकसभेला ज्यावेळी खासदार धनंजय माडिक साहेबांचे लोकसभेला उभारले होते, बरोबर, त्यावेळी गगनबावडा तालुक्यातली जबाबदारी साहेबांनी माझ्यावर थोडीफार टाकली होती आणि त्या प्रवाहात वाहत असताना राजकारणाची आवड झाली. बरोबर. आणि योगायोगानं 2015ला हा प्रभाग नवीन निर्माण झाला. बरोबर. हो, 3 प्रभाग झाले. 81 हा नवीन निर्माण झाला. बरोबर. त्यावेळी हा वार्ड SC पडला. बरोबर. मी जातीने हिंदू काटिक असल्या कारणाने माझे पूर्वीचे जे मित्र होते इथले, बरोबर, आमचे प्रकाश पाटील असतील, अमोल असतील, सचिन असतील, आमचा लहान भाऊ, ह्या सगळ्यांनी मला आग्रह धरला की माझं मतदान वगैरे सगळं इकडंच असल्या कारणानं, बरोबर, की राजू आतापर्यंत तुझं भरपूर झालं, आता जरा निवडणुकीला आपण या क्षेत्रामध्ये बरोबर उतरायचं आहे. बरोबर. आणि मग खासदार महाडिक साहेबांना आम्ही आमचं दैवतच मानतोय, कारण त्यांच्याबरोबर त्यांच्या व्यवसायात मी असल्या कारणानं त्यांच्यामुळे माझी रोजीरोटी चालते, म्हणजे ते माझ्यासाठी आदर्श. बरोबर. बरोबर. म्हणून साहेबांचा मी सल्ला घेतला आणि मग या क्षेत्रामध्ये माझा राजकीय प्रवास सुरू झाला. अच्छा. 2015ला माझा पराभव झाला, पण पराभव झाला म्हणून मी खचून गेलो नाही. पराभव झालेल्या त्या दिवसापासून आजपर्यंत कामात आहे. मी बघितले तुम्हाला काम करताना. मी थोड्या वेगळ्या विषयाकडे जाईन. मी एक घटना बघितली. एका वृद्धाचा अपघात झालेला आहे. तो वृद्ध कोण आहे काय माहीत नाही आहे. तुमच्यापर्यंत बातमी पोहोचलेली आहे. तुम्ही त्या व्यक्तीला घेऊन हॉस्पिटलमध्ये जात आहे. हॉस्पिटलमध्ये गेल्यानंतर, हॉस्पिटल हा एक व्यवसाय आहे असं वागणारी काही डॉक्टर मंडळी समोर येतात. ती त्या व्यक्तीला नाकारतात. आपण वेळ न दवडता त्या व्यक्तीला त्वरित खाली घेऊन येता आणि जाताना त्या व्यक्तीला दिसतं, त्या डॉक्टरला दिसतं की ते माझे वडील आहेत. अंगावर काटे आणणारा हा प्रसंग काय होता नेमका? मी याच्याबद्दल ऐकलेलं आहे, आज तुम्ही सांगा. 2015ला निवडणुकीच्या काळामध्येच तुम्ही मला वाटते ॲक्सिडेंट तर तसे मी बरेचसेच रस्त्यातले उचललेत, नेलेत पेशंट, बरेचसे पेशंट वाचवलेले पण आहेत. पण तुम्ही जो विचारताय तो प्रसंग मला वाटतं 2015चा त्या नांदवाळच्या एका तलाट्याचा ॲक्सिडेंट झाला होता. रिटायर्ड तलाठी होते मला वाटते. बरोबर बरोबर. त्याविषयी म्हणजे कसं झाला, रात्रीचे 10-10:30 वाजले होते आणि आमच्या इकडं वरती पुईकडीला जे आता पंपिंग हाऊस आहे तिथं राम मंदिर आहे. बरोबर. त्या ठिकाणी ते मला वाटते कांबळे आडनाव होतं त्यांचं, त्यांच्या गावी निघालेले आणि त्याचं कोणीतरी उडवलं होतं त्यांना. बरोबर. ते रस्त्यातच बेशुद्ध अवस्थेत पडले होते, रक्ताच्या थारोळ्यात होते. बरोबर. पण कोणी त्यांना उचललं नव्हतं. आणि मी आणि माझा मित्र प्रकाश म्हणून आहे, प्रकाश पाटील, आम्ही सानेगुरुजीतून वरती येत होतो घरी. त्यावेळी वाशी नाक्याला कोणीतरी सांगितलं आम्हाला की राम मंदिरापाशी ॲक्सिडेंट झाला आहे आणि माणूस एक मरून पडला आहे. अच्छा. मरून पडला आहे म्हटल्यानंतर आमचे पाय ॲटोमॅटिक तिकडे वळाले. बरोबर. 2 व्हीलरवर होतो आम्ही. 2 व्हीलरवरनं आम्ही गेलो, बघितलं तर तो जिवंत होता, बेशुद्ध अवस्थेत होता, जिवंत होता, थोडासा विवळत होता. तसाच त्याला 2 व्हीलरवर मध्ये घातला आणि नवीन वाशी नाक्याला घेऊन आलो. नवीन वाशी नाक्याला आशीर्वाद मटन शॉपच्या शेजारी एक डॉक्टर होते, म्हणजे राहायला पण तिथंच आहे, क्लिनिक पण तिथंच आहे. त्यांच्याकडे घेऊन गेलो. जिन्यावरनं मी वर पळत गेलो, सांगितलं असं असं पेशंट आहे, ॲक्सिडेंटचं पेशंट आहे. ती दाम्पत्य जेवायला बसलं होतं. डॉक्टर दाम्पत्य? हां, डॉक्टर दाम्पत्य जेवायला बसलं होतं आणि जरा बघा म्हटलं, डोकं बिकं फुटलंय. तर ते डॉक्टरांचे मिसेस ते थोडंसं असं म्हणजे तापट स्वभावातच म्हटल्या, अहो आम्हाला काय पर्सनल वेळ आहे की नाही. बरोबर. आत्ता काय नाही बघणार पेशंट आणि तुम्ही दुसरीकडे घेऊन जा. तसं म्हटल्यानंतर मी आलो खाली पळत, कारण त्याला वाचवणं साहजिक आहे. तेवढ्यात ते डॉक्टर आलेत आणि त्यांच्या गॅलरीतून खाली बघितलं तर ते ॲक्सिडेंट झालेला जो ग्रहस्थ आहे तो त्याचा वडीलच होता. आणि मग तो पळत आला खाली. अच्छा. दोघंही आलीत, नवरा बायको दोघंही पळत आले. अहो थांबा थांबा, आमचे वडीलच आहेत. मी म्हटलं हात लावायचं नाही पेशंटला. तुम्ही म्हटलं तुम्हाला अधिकार नाही, तो तुम्ही पेशंट डॉक्टर आहे म्हटलं, तुम्हाला काही अधिकार नाही म्हटलं, तो हात लावायचा नाही म्हटलं पेशंटला. बरोबर. आज तुमचा वडील आहे म्हणून तुम्ही पळत आला असता, पण वरती तुम्ही जे उत्तर दिलं ते तुम्हाला शोभनीय नाही आणि खरोखर हात लावू नका म्हटलं, मी दुसरीकडे घेऊन जातो. त्यांनी विनंत्या वगैरे केल्या आणि मग पेशंट आतमध्ये घेतलं. 4-5 टाके बसले. असा तो प्रसंग झाला होता.
पण जेव्हा त्यांचे वडील आहेत असं कळल्यानंतर ती व्यक्ती खाली आली, हो. किती भावनिक प्रसंग होता, काय वाटलं तुम्हाला? प्रसंग तसा तो खूपच किचकट होता, कारण त्या व्यक्तीला वाचवणं गरजेचं होतं. माझं असं म्हणणं आहे की ठीक आहे, त्यांना काय अडचण असेल नसेल तो भाग वेगळा आहे, पण डॉक्टरी पेशात काम करणाऱ्या लोकांनी 24 आवर्स प्रसंग येईल त्या प्रसंगाला आलेल्या मदत केली पाहिजे लोकांनी. डेफिनेटली. ही माझी आणि मुळातच त्यांनी शपथ घेतलेली असते डिग्री घेताना की मी बरोबर. कधीही उपचार नाकारणार नाही, कारण हा माझा पेशा, हा माझा धर्म आहे. बरोबर. पण ते त्या धर्माला जागले नाहीत थोडक्यात. नाही, आता काय त्यांची काय अडचण आहे त्यांचं त्यांना माहिती. मी काय त्यांच्याशी काय तो वाद घातला नाही, मी निघून आलो. बरोबर. पण मला नंतर मात्र राग आला की ते त्यांचे आई वडीलच आहेत आणि आई वडील आहेत म्हटल्यावर तेवढ्या तात्परतेनं तुम्ही येताय, तेच सगळ्या लोकांच्यासाठी तशा पद्धतीची भूमिका असावी म्हणून मी थोडंसं त्यांना रागात बोललो. डेफिनेटली. फार काय त्यांचं माझं काय असं काय वैरत्व आहे असा काय विषय नाही. डेफिनेटली. परंतु आपल्यासारखी मंडळी ही जात धर्म पंथ या सगळ्याच्या पलीकडे जाऊन जेव्हा अशी भूमिका घेतात की माणूस जगला पाहिजे, तर त्या भूमिकेला खरंच सलाम केला पाहिजे. मी पुढे जातो. परवा मी एक आंदोलन बघितलं तुमचं, याच परिसरातलं आंदोलन. म्हणजे त्या आंदोलनाविषयी मला वैशिष्ट्य असं वाटलं की या भागातली मंडळी पण उत्स्फूर्तपणे त्या आंदोलनामध्ये सहभागी होती. जनरली आंदोलनं कव्हर करत असताना किंवा मोर्चे कव्हर करत असताना आमच्या डोक्यात एक पत्रकार म्हणून आम्ही जेव्हा बघत असतो तटस्थपणे, तेव्हा एक दिसतं की लोक राजकीय भूमिका घ्यायला घाबरत असतात किंवा ती भूमिका राजकीय आहे, हे सामाजिक आंदोलन नाही आहे असं त्यांचं म्हणणं असतं. आणि त्यामुळे ते नाही, मी येणार नाही, मला कोणीतरी बघितलं तर, असं लोकांचं साधारणपणे तटस्थ राहण्याचा एक दृष्टिकोन असतो. त्या आंदोलनामध्ये जे डेंग्यूच्या विरोधामध्ये तुम्ही गेलं होतं, कोल्हापूर महानगरपालिकेच्या प्रशासनाच्या विरोधामध्ये लोक उत्स्फूर्त सहभागी झाले होते. काय वाटते तुम्हाला की लोकांचा का तुम्हाला, म्हणजे तुम्हाला नेता म्हणून बघत होते ते लोक का, कसं काय? माझ्यासाठी काय ते डेंग्यूचं तर काय आंदोलन म्हणता येणार नाही. प्रशासनानं दुर्लक्ष केलं असल्या कारणानं थोडंसं प्रशासनाला जाग आणण्यासाठी आपण तो केलेला प्रयत्न होता. बरोबर. पण त्याच्या पण अगोदर 2016ला मी आंदोलन, जे माझं पहिलं आंदोलन इथं झालं ते रिंग रोडसाठी झालं. हो, रस्त्यासाठी केलं होतं तुम्ही. फुलेवाडी साई मंदिर ते फुलेवाडी रिंग रोड, त्या रिंग रोडसाठी मोठं आंदोलन झालं होतं. आमचे मित्र रिंकू देसाई त्यांनी तिकडं फुलेवाडी नाक्यावर केलं होतं. बरोबर. आणि मी इकडं केलं होतं. त्यावेळी महानगरपालिकेमध्ये सत्ता काँग्रेस राष्ट्रवादीची होती आणि उपनगरामध्ये कुठंच सगळीकडं म्हणजे विकासापासून वंचितच. रिंग रोडसाठी पेपरमध्ये आम्ही इतक्या मोठ्या प्रमाणात शेकडो कोटीचा निधी वाचतोय, पण प्रत्यक्षात काय खर्च खर्च कागदावर दिसतोय, काम प्रत्यक्षात नाही. म्हणून आम्ही तिरस्काराने दोघांनी एका वेळेला आंदोलन करून महापालिकेला व त्यावेळेच्या प्रशासनाला, नगरसेवकांना, महापौरांना घेराव घालायचा अशा हिशोबानं मी आंदोलन केलं होतं. आपटीनगरला मोठ्या प्रमाणात आंदोलन झालं. त्या आंदोलनामध्ये 4-5 नगरसेवकांनी ते आंदोलन मोडण्याचा प्रयत्न केला. ते माझं इथलं पहिलं आंदोलन मोठं. त्याच्यानंतर पुन्हा ह्या भागातल्या काही समस्या, मग ते पोद्दार हायस्कूलचा रस्ता, गेली 20 वर्षे रस्त्यावर खडीसुद्धा पडली नव्हती. पाण्याचा प्रश्न गंभीर होता, अजूनही आहे इकडं. त्याशिवाय आमच्या जीवबानाला येणारा रस्ता, ह्याच्यासाठी वारंवार मी महापालिका प्रशासनाकडे कागदोपत्री निवेदनाद्वारे पाठपुरावा करत होतो. पोद्दार हायस्कूलच्या रस्त्याला 2012ला पैसे मंजूर आहेत, रस्ता मंजूर आहे म्हणून सांगितलं जातो, पण ते 2022-23 पर्यंत खडीसुद्धा पडली नव्हती. त्यावेळी मी एक अमरण उपोषण केलं होतं. मला वाटतं कोल्हापुरातलं असं रस्त्याच्या विकास कामासाठी पहिलंच आंदोलन असेल अशा पद्धतीचं. बरोबर. 5 दिवस मला 4 दिवस उपोषणाला बसावं लागलं आणि 5व्या दिवशी मग महापालिकेचे सिटी इंजिनियर त्यावेळीचे सरनोबत साहेब व अतिरिक्त आयुक्त मला वाटतं जाधव होते, त्यांनी येऊन आम्हाला विनंती केली की कोरोनाचा काळ गेलेला येऊन आणि आता निधी शिल्लक नाही आहे आणि 2-4 महिन्यामध्ये आम्ही तुम्हाला पोद्दार हायस्कूलचा रस्ता करून देतो. पण त्याच वेळेला आदरणीय मुश्रीफ साहेबांनी आम्हाला, मी बसलेल्या दुसऱ्या दिवशी, म्हणजे मी काय त्यांच्याकडे मागायला गेलो नव्हतो, काही निवेदन द्यायला गेलेलो नव्हतो. बरोबर. पण तातडीनं मला जीवबानासाठी जिल्हा परिषदेच्या हद्दीत असणाऱ्या रस्त्याला 25 लाख रुपये दिले होते. निधी मंजूरच केला? हां, नाही, कामच चालू केलं त्यांनी, निधी देऊन तातडीनंच काम चालू केलं. मग ते प्रशासनाचं त्यावेळी ऐकून मी ते आंदोलन 5व्या दिवशी बरोबर थांबवलं. त्याच्यानंतर पण पुन्हा, म्हणजे ते लेखी मला दिलेलं आहे बरं का त्यांनी, त्याच्यानंतर पुन्हा 1.5 वर्ष कालावधी गेला. त्यावेळी महाविकास आघाडीचं सरकार होतं, विद्यमान आमदार त्यावेळी इथले काँग्रेसचे होते, मंत्री महोदय काँग्रेसचे होते, एकाच घरातले आमदार आणि मंत्री होते. बरोबर. पण माझे 5 दिवस आंदोलनाला बसले म्हणून लोकप्रतिनिधी म्हणून
त्यांनी इकडं अजून जरा पण चुकून सुद्धा बघितलं नाही. अच्छा, तुमची विचारपूसही नाही केली अजिबात नाही, कुणी काही विचार केला नाही. शेवटी लोकांनीच मला सांगितलं की बाबा महापालिकेचं ऐकूया राजू, आपण एक वेळ आपण जीवाचा हाल नको करायला तो. आणि मग महापालिकेचा कोरोनाचे प्रसंग तो समजून घेऊन आम्ही आंदोलन थांबवलं. पण त्याच्यानंतर 1.5 वर्ष झालं तरी पण आंदोलन नाही. सत्तांतर झालं, पुन्हा महायुतीचं सरकार आलं. मी तसं आता 2015 पासून भारतीय जनता पार्टीमध्ये सक्रिय कार्यकर्ता म्हणून काम करतोय. अच्छा. पण सत्ता भाजपची आमची आली, आमच्या वाट्याला दुखणं आहे तसं आहेच. म्हणून मी सत्ता कुठली आहे, मी कुठल्या पक्षाचा आहे हे न बघता वारंवार पाठपुरावा करून काय मला यश येत नाही म्हटल्यानंतर पुन्हा मी लोकशाहीच्या पद्धतीनं पुन्हा चळवळीनं आंदोलनाला बसायचं ठरवलं. आणि मी पुन्हा बसलो. त्यावेळी सुद्धा मला 4 दिवस बसावं लागलं. अच्छा. आणि मग 5व्या दिवशी खासदार धनंजय महाडिक साहेबांनी महापालिकेला एनकॅपमध्ये एक 96 लाख रुपये तातडीचा निधी दिला. आणि त्याचं पत्रच घेऊन त्यांच्या फंडातून दिला. हा, त्यांच्या ह्याच्यातून दिला. आणि मग त्याचं पत्र ते घेऊन आलेत आणि 1 महिन्याच्या आत तुम्हाला रस्ता देतो, पैसे मंजूर केलेत म्हणून सांगितलं. आणि मग आंदोलन ते संपवलं. म्हणजे महाडिक साहेबांनी आमचे म्हणजे प्रसंग बघा कसा आहे. पहिला महाविकास सत्ता होती, बरोबर, त्यावेळी मला 4 दिवस बसावं लागलं. पण आमची कुणा म्हणजे मी म्हणजे एक सामान्य कार्यकर्ता म्हणून बसलेलो, माझ्याबरोबर 50-100 लोक सुद्धा बसली होती. बरोबर. आणि अमरण उपोषण होतं. म्हणजे अन्न पाणी काही नाही, हवेशिवाय काही घेणं नाही, दखल अजिबात घेतली नाही. त्यावेळी मुश्रीफ साहेबांनी पैसे दिले, रस्ता चालू झाला. त्याचं उद्घाटन विद्यमान आमदारांनी येऊन पटकन रविवारचं नारळ वाढवून गेलेत. अच्छा. पण बसलाय कोण, कशासाठी बसलाय, माझ्या मतदारसंघामध्ये कुठली समस्या आहे, काय समस्या घेऊन एवढं मोठं आंदोलन करतोय, मी विद्यमान आमदारांनी कोणीही चौकशी केली नाही. मात्र महायुतीची सत्ता आली, त्यावेळी खासदार झाले होते मुन्नासाहेब, त्यांनी 96 लाखाचा तातडीचा निधी दिला. आणि आज जो पोतदार हायस्कूलचा रस्ता बघताय तो त्यांच्या माध्यमातून झाला. अशी बरीचशीच आंदोलनं झालीत, त्याच्यामध्ये यश आलं. पाण्यासाठी पण बरीचशे वेळा आंदोलनं झालीत. म्हणजे आंदोलन आणि चळवळ हे केल्याशिवाय आमच्या या उपनगरामध्ये पदरात काय आम्हाला आतापर्यंत पडलेलंच नाही. म्हणजे उपनगर अजूनही भकास आहेत असं तुम्हाला म्हणायचं थोडक्यात? विकासापासून आमचा प्रभाग तर पूर्णपणे वंचित आहे. 2014ला अमोलसाहेब आमदार झाले, त्यावेळी 2014 ते 19च्या काळामध्ये जे काही मला वैयक्तिक माझ्या भागातल्या समस्या सोडवण्यासाठी एक 4-5 कोटी रुपयाचा निधी त्यांनी 5 वर्षामध्ये दिला. तो सोडला तर इतर कुठल्याही नेत्यांनी कुणीही आम्हाला काही निधी दिला नाही. त्याच्यानंतर 2.5 वर्षे काय शांतच होतो आम्ही, आमच्या हातात काहीच नव्हतं. पण सत्तांतर झालं आणि अमोलसाहेब पुन्हा जिल्हा नियोजनला गेले. त्याच्यानंतर पुन्हा त्यांनी एक 5-6 कोटीचा निधी दिला. म्हणजे अमोल महाडिक साहेबांनी केलेल्या विकास कामाच्या खेरीत माझ्या प्रभाग 81 मध्ये दुसरा कोणाचा विकास काय दिसलेला नाही आहे, निधीच मिळालेला नाही. आणि दुसरा कोणी नाहीच दिलेला. आमच्या जीवबानांना तसं बघितलं तर 1100-1200 घरांचा कॉलनी आहे, 3 फेजमध्ये विखुरलेली आहे. बरोबर. अजून इथून पुढे एक 10 कोटी जरी इथं दिले तरी पण कमी पडतील, एवढं विकासापासून वंचित आहे. अच्छा. इतर शहरापासून थोडासा लांबचा, जवळपास रिंग रोड पासून पण प्रचंड दूर असलेला आमचा कोल्हापुरात सगळ्यात मोठा प्रभाग आहे. बरोबर. आणि मुळात 2015च्या वेळी जो प्रभाग क्रमांक 80 होता त्याचे 3 तुकडे झाले, कारण कोल्हापूर जिल्हा शहरातला सगळ्यात मोठा प्रभाग हा नाना पाटील नगर प्रभाग होता. त्यानंतर त्याच्या मग गुंतागुंतीच्या समस्यांसाठी तुम्ही म्हणताय की उपोषण करावं लागलं. BJPचं सरकार होतं तेव्हा सुद्धा त्या कार्यकर्ते असून सुद्धा तुम्ही त्याच्या विरोधात भूमिका घेत आंदोलन केलं. हो, पण त्यांनी दखल घेतली. म्हणजे थोडक्यात तुम्ही तुमच्या विचारांसाठी किंवा तुमच्या एका मागणीसाठी जी लोकांसाठी आहे त्यासाठी तुम्ही बऱ्याचदा मग पक्षाच्या विरोधात सुद्धा गेलात. ही एक वेगळी गोष्ट आहे मला असं वाटतं. मी थोडंसं राजकीय प्रश्नाकडे जाईन. मगापासून मी तुमच्या सामाजिक आणि व्यक्तिगत जीवनाविषयी विचारतोय. राजकीय जीवनाविषयी थेट विचारणं गरजेचं आहे, कारण जगातली प्रत्येक व्यक्ती ही राजकीय असते. असं एक फार मोठा नाटककार बर्टोल्ट ब्रेक्ट म्हणून गेला की जगात अराजकीय असं काहीच नसतं. आपल्या जेवणापासून ते आपल्या इलेक्शनमधल्या वोटिंगपर्यंत सगळं राजकारणाशी निगडीत असतं. कारण तुम्ही जे काही औषध खाता, जे काही कपडे घालता, जो मोबाईल वापरता, त्या सगळ्यांचे दर हे सरकार ठरवत असतं. बरोबर. आणि ते सरकार निवडण्याचा अधिकार तुमचा असतो. त्यामुळे तुम्ही राजकीय काही नाही आहे किंवा अराजकीय आम्ही आहोत असं म्हणू शकत नाही आहे, असं त्यानं तुम्ही विचार मांडला होता. त्याच्यामुळे मी थेटपणे तुम्हाला एका राजकीय प्रश्नाकडे घेऊन जाईल. कोल्हापूर महानगरपालिकेचा कार्यकाळ संपून जवळपास 10 वर्षे पूर्ण झालेली आहेत. इलेक्शन्स तोंडावरती आहेत. अयाराम गयारामची खैरात होईल, घोडे बाजार होईल, त्याचा आरोप नेहमी होत असतो. इलेक्शनमध्ये पैशाचं वाटप होईल.
जाती धर्माचं राजकारण होईल. फुले शाहू आंबेडकरांच्या विचारांचे वारस म्हणून, पाईक म्हणून तुम्ही या निवडणुकांकडं आत्ता कसं बघता? तुम्ही इच्छुक आहात का? आणि इच्छुक असाल तर आपली भूमिका नेमकी या निवडणुकांमध्ये काय असणार आहे? स्पष्टपणे सांग. आत्ता आमचा हा भाग तसं बघितलं तर 5 प्रभागाचा एक प्रभाग झाला. बरोबर. कोल्हापूर शहरामध्ये पॅनल पद्धत आलेली आहे बरोबर. आणि सगळे प्रभाग जे झालेले आहेत, वॉर्ड झालेले आहेत, ते सगळे 4-4चे झालेले आहेत. पण आमचा वॉर्ड जो आहे गण क्रमांक 20, बरोबर. हा 5 प्रभागाचा वॉर्ड झाला आहे. बरोबर. भौगोलिकरित्या आता तो खूप मोठा आहे. 32,000 लोकांच्यापर्यंत आपल्याला पोचायचं येस आहे. येस. एक गोष्ट तुम्हाला सांगू काय, समाजकारण करत असताना राजकारणाची जोड पाहिजे. डेफिनेटली. त्याच्यामुळं 2015ला मित्रांच्या सांगण्यावरून मी इथं आलो, पण निवडणूक लढवली. पराभव झाला त्या दिवशीच ठरवलं की ज्या लोकांनी आपल्यावर विश्वास टाकला आहे त्या लोकांसाठी आपण कटिबद्ध राहून त्यांची सेवा करायची. बरोबर. आणि ज्याने विश्वास टाकलेला नाही त्यांचा विश्वास कमवायचा. बरोबर. हे एकच ध्येय धरून 2015पासून आत्तापर्यंत मी समाजासाठी पूर्णपणे क्षमतेने काम करतोय. बरोबर. पण आता निवडणूक लागलेली आहे. नक्कीच मी 10 वर्षे काम करतोय. पुढची निवडणूक आपण जिंकायची आणि नगरसेवक म्हणून आपण सभागृहात जायचं आणि कोल्हापूर शहराला एक नगरसेवक काय असतो, नगरसेवकाचं काम काय असतंय हे दाखवून द्यायचं. हे ध्येय मनामध्ये ठेवूनच मी 10 वर्षे काम करतोय. त्याच्यामुळे निवडणूक आता आहे, मी लढवणारच आहे. आणि मी नाही लढवायचं म्हटलं तरी लोकांचा माझ्यावर खूप मोठा आग्रह आहे. बरोबर. की ह्या सगळ्यातनं बाहेर पडायचं नाही आणि मी बाहेर पडणार नाही आहे. निवडणूक लढवणार. लोकांचं पाठबळ आहे मला. जुना प्रभाग माझा आता याच्यामध्ये आलेला आहे, प्रभाग क्रमांक 80. कारण बीडी कामगारमध्ये मी लहानाचा मोठा झालेला आहे. बरोबर. त्याच्यामुळे कनेरकर नगर, माझगावकर नगर, निश्चिती नगर, बोंद्रे कॉलनी, हा सगळा 80चा प्रभाग माझ्यासाठी अगदी जीवाभावाचा आहे. परिचयाचा पण आहे. त्याच्यानंतर 81मध्ये तर मी 10 वर्षे काम करतोय. तुम्ही सगळी बघताय चळवळीच्या माध्यमातून. मला वाटतंय एका बाजूला विद्यमान नगरसेवक आणि विद्यमान असून एका बाजू बसायचं आणि मी एक सामान्य कार्यकर्ता असून मी माझ्या नेत्यांच्या जीवावर केलेले विकास कामाचा आणि ते विद्यमानच्या विकास कामाचं लेखाजोखा तुम्ही करायचा. माझं 100% पारडं तुम्हाला जडच दिसणार आहे. तुम्ही हा दावा करता की तुमचं पारडं हे जड असेल विकास? 100% साहेब. कधी कुणी मला या गोष्टीला चॅलेंज करायचा आणि लेखाजोखा मांडायचा, मी माझा लेखाजोखा मांडणार. समोरच्या उमेदवार नगरसेवक जे कोण होते त्यांनी त्यांचा लेखाजोखा मांडावा. मी एका महत्त्वाच्या प्रश्नाकडे जाईन. कोल्हापूर हे महाराष्ट्रासाठी राजकीय विद्यापीठ आहे. कोल्हापूरच्या निवडणुका या लोकशिक्षण देणाऱ्या असतात, राजकीय नेतृत्व तयार करणारे असतात. बरोबर. ही एक जमेची बाजू आहे. पण त्याचबरोबर कोल्हापूरच्या या राजकारणामध्ये गालबोट लावणाऱ्या काही गोष्टी आहेत ज्याच्यामध्ये सूडबुद्धीचं राजकारण हे नेहमी आपण, तुम्हाला लक्षात आलं असेल मी कशाबद्दल बोलतोय. सूडबुद्धीचं राजकारण नेहमी चर्चेला जातं. तुम्ही आता म्हणालात की मी ज्यांचा विश्वास कमावला त्यांच्यासाठी काम करणार आहे आणि ज्यांचा माझ्यावर विश्वास नाही त्यांचा विश्वास मी कमावणार आहे. बरोबर. आणि कमावलेला आहे. कसं बघता तुम्ही, ज्या लोकांनी तुम्हाला निवडणुकीमध्ये मदत नाही केली त्यांच्याकडं ज्या कोल्हापूरची परंपरागत राजकारणामधली सूडबुद्धी आहे ती तुमच्या ठाई नाही असं तुम्ही सांगू शकाल विश्वासानं? नाही, सूडबुद्धी आहे असं मी म्हणणार नाही. कारण ज्यावेळी प्रभाग 81 2015ला झाला त्यावेळी माझ्यासाठी हा प्रभाग नवीन होता. कारण मी मूळचा 74 मध्ये राहिलो. बरोबर. आरक्षणामुळे मी इकडे आलो. बरोबर. आणि त्याचं मी काय फार मोठं गांभीर्य घेतलं नाही. कारण त्यावेळी 2 गटामध्येच निवडणूक बघितली गेली 2015ला, महाडिक आणि पाटील. बरोबर. आणि आम्ही महाडिक गटामध्ये पूर्वीपासून सक्रिय असल्या कारणानं बरोबर कदाचित त्यावेळी त्यांनी आमच्याकडं त्या दृष्टिकोनातनं बघितलं असेल. आणि म्हणून त्यावेळी इथल्या काँग्रेसच्या यंत्रणेनं काँग्रेसच्या उमेदवाराला मदत न करता 2 नंबरला असणाऱ्या शिवसेनेच्या उमेदवाराला मदत केली. बरोबर. आणि शिवसेनेची सीट निवडून आली. तुम्ही सगळ्यांनी बघितले. म्हणजे महाविकास आघाडी महाराष्ट्रामध्ये पहिला आमच्या इथं झाली असं म्हणायला काय हरकत. खरंय. त्याच्यामुळं मी काय असं जनतेला या गोष्टीला दोष देणार नाही. बरोबर. जनतेनं माझ्यावर त्यावेळी सुद्धा 500-600 लोकांनी माझ्यावर विश्वास टाकला. माझ्यासाठी मोठा आहे आणि तीच शेदोरी घेऊन मी आता गेली 10 वर्षे काम करतोय. त्याच्यामुळे जनतेकडे मला निगेटिव्ह बघण्याचा काही प्रश्नच नाही. तुमच्यासाठी सगळी माणसं ही सारखी आहेत असं तुम्ही? हो, नक्कीच. मी काम करत असताना तो विरोधी आहे माझा आहे असली भावना कधीही ठेवलेली नाही. प्रत्येकाची अडचण, मग दवाखान्याची अडचण असो, इतर कुठलीही अडचण असो, आपल्याकडनं जेवढं होता होईल तेवढा प्रयत्न करत राहायचं.
कारण आर्थिकदृष्ट्या काय मी फार मोठा माणूस नाही आहे, सामान्य कुटुंबातला आजही सामान्यच आहे, पण प्रयत्न करत राहायचं. मी थोड्या धोरणात्मक प्रश्नाकडे जाईन. निवडणुका म्हटल्या की काही अलिखित गोष्टी आल्या, काही लिखित गोष्टी आल्या, काही धोरणं आलीत, आडाखे आले. जी कोल्हापूरचं उपनगरं जी आहेत त्या उपनगरांचा विकास झालेला नाही हे आपण बघूच शकतो. म्हणजे खरंच नाही झालेला. गटारांची कामं आहेत, लाईटची कामं आहेत, काही ठिकाणी आहेत, रस्त्यांची कामं आहेत, बऱ्याच ठिकाणी ही कामं झालेली नाही आहेत. धोरण ठरवलं आहे का? संतोषउर्फ राजू जाधव ही व्यक्ती जेव्हा समोर येईल कोल्हापूर महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या रिंगणामध्ये, लोकांसमोर काय घेऊन जाणार आहे? तुमच्याकडे काय ब्ल्यूप्रिंट आहे तुमची? भागाचा विकास. आता तसं बघितलं तर सर्वसामान्य लोकांना नगरसेवकाकडे काय अपेक्षा असते? आरोग्य, लाईट, पाणी, रस्ते. साहजिक. ह्याच्या पलीकडे सामान्य लोकांची काय बरोबर काहीच अपेक्षा नसते. नगरसेवकाकडे तर ह्याच्या पलीकडे काय नसते. बरोबर नसते. आणि मी तोच अजेंडा पहिल्या टप्प्यामध्ये घेतलेला आहे की गरजेच्या ज्या समस्या आहेत त्या पहिल्यांदा सोडवायच्या. उपनगरामध्ये रस्ते नाही आहेत, बरेचशाच ठिकाणी रस्ते नाही आहेत, गटर्स नाहीत, पाण्याची समस्या खूप मोठी आहे. बरोबर. आता आपल्याला काळमवाडीचं पाणी आलेलं आहे. खास करून तुम्हाला मला हे सांगावं असं वाटतं, काळमवाडीचं पाणी आलं, इतक्या मोठ्या प्रमाणात निधी खर्च झाला आणि पाणी सुरू झालं, पण प्रत्यक्षात बघितलं तर अजूनसुद्धा महानगरपालिकेचं त्याच्यावर नियोजन नाही किंवा काळमवाडीची जी योजना ती आता चालवतात, ज्या ठेकेदाराकडे 5 वर्षासाठी काम दिलेलं आहे, बरोबर, त्या ठेकेदारावर महानगरपालिकेचं कुठलाही अंकुश नाही. बरोबर. मला वाटतं गेल्या 15 दिवसापूर्वी एक 10 दिवसाचा पाण्याचा प्रॉब्लेम झाला होता, पूर्ण शहराला झाला होता. बरोबर. आणि कारण एकदम क्षुल्लक होतं, एकदम म्हणजे एकदम क्षुल्लक. सुरुवातीला पहिल्या 2-3 दिवसामध्ये आपण महानगरपालिकेच्या वॉटर सप्लाय विभागाच्या अधिकाऱ्यांच्याकडे चौकशी केली तर ते सांगत होते की काळमवाडीचे पंप बंद पडलेत. अच्छा. आणि काळमवाडीचे जे माळी म्हणून आहेत, ही काळमवाडी योजना जे चालवतात सर्व त्यांचा नंबर मिळवून मी त्यांना विचारलं तर ते म्हणतात की आमचे पंप सगळे चालू आहेत. अच्छा. वितरणवाल्यांचा दोष आहे. म्हणजे एकमेकावर ढकलून, माझं तर असं म्हणणं आहे की एकमेकांच्या अंगावर ढकलून पहिले 5-6 दिवस लोकांना बिन पाण्याचं जे लोकांना रस्त्यावर फिरायला लावलं हे पूर्णपणे हलगर्जीपणा आहे. अच्छा. मी त्याच्यामध्ये काय केलं, जरा बघूया तर म्हटलं खरोखर काय आहे. मला एक सवय आहे, कुठली तर गोष्ट एखाद्या हातात घेतली त्याच्या मुळापर्यंत जायची. आणि मग त्या दिवशी माझं त्या माळींच्या बरोबर फोनवरचं संभाषण झाल्यानंतर मी काळमवाडीला माझी गाडी घेऊन गेलो, माझ्या सहकाऱ्यांना घेऊन. अच्छा. तुम्ही प्रत्यक्ष गेलात? हां, तिथं जाऊन बघितलं काय अडचण आहे खरोखर. कारण ते माळी मला म्हटलेत की मोटर बंद आहे आणि ते मोटरचं सगळं साहित्य घेऊन आम्ही आता निघालोय, ऑन द वे आहे. ओके. आणि मी अर्ध्या तासात काळमवाडीत पोचतोय आणि आज दुपारपर्यंत होईल चालू. प्रत्यक्षात जाऊन बघितलं तर ते माळी बी नाही तिथं आणि कोणच नाही. जाऊन आम्ही मस्टर बघितलं पहिल्यांदा, तिथं कोण आहेत कामगार, कोण नाही, सिक्युरिटी बेभरवशी. आतमध्ये गेलो आम्ही, बघितलं 1-3 लोक त्या ठिकाणी होती, हिंदी बोलत होती, मराठी त्यांना बोलायला येत नव्हतं किंवा कदाचित बोलत नसतील मुद्दाम. अंदाज कुठला देण्यात कर्मचारी तुम्ही ऐका म्हटल्यानंतर इथले इंजिनियर कोण आहे, अधिकारी कोण आहे, काय स्टाफ कसा आहे विचारलं, काही सांगाय नाही, हिंदी बोलायला लागलीत. ते काही म्हणलेत की हम खाली बटन दबाने के लिए. अच्छा. इसके अलावा कुछ काम नाही करते. माळी कुठे विचारलं तर माळी नव्हती. 2 मोटर पंप चालू होते आणि 2 मोटर पंप बंद पडले होते. ह्या योजनेसाठी 3 मोटर पंप कंटिन्यू चालू ठेवायचे आणि एक स्टँड बायला आहे. स्टँड बायचा मोटर पंप कधी वापरायचा आहे, हा बंद पडला की तो चालू करायचा. बरोबर. आणि तो दुसरा बंद पडला त्वरित चालू करायचा. बरोबर. म्हणजे पाणी वितरण जे आहे ते 24 आवर्स चालू राहिलं पाहिजे. बरोबर. मग इथं पहिला पंप बंद पडलेला होता, दुसरा जोडला तोही बंद पडला होता. आम्ही विचारणा केली तर त्यांनी सांगितलं की इथं व्होल्टेज वाढलं, वीज वाढली आणि म्हणून पाणी बंद, दोन्ही पंप एका वेळेला जळलेत. अच्छा. आजूबाजूला धनगरांच्या वस्त्या आहेत, त्या धनगरांच्या वस्त्यांच्या घरामध्ये टेवे आहेत. बरोबर. छोटे छोटे बल आहेत. बरोबर. आम्ही चौकशी केली तर त्यांचा बल सुद्धा जळलेला नाही. आणि इथं एवढ्या मोठ्या 300-400 कोटीच्या योजनेचे पंप जळतात. बरोबर. म्हणल्यानंतर मी त्यांना प्रश्न केला, म्हटलं आजूबाजूला बल जळलेला नाही आणि तू पंप जळलं म्हणून कसं काय सांगतो? पंप निकृष्ट दर्जाचे बसवल्यात का बल हाय क्वालिटीचे बसवल्यात, हा प्रश्न पडला. बरोबर. तर अशी सगळी अवस्था आहे. मस्टर
8 लोकांची सही दिसत होती. प्रत्यक्षात तिथं कोण तिघच होती, कोण नव्हतं. जी होती त्यांचं ओळखपत्र नव्हतं. म्हणजे ते त्या कामासाठीच आहेत का कुठली तरी नुसतं बाजूला येऊन थांबल्यात काय, सगळं रामभरोसे आहे. अजून 5 वर्षे त्यांच्याबरोबर आपल्याला निस्तरायचं आहे. माझं तर आयुक्त साहेबांना तुमच्या माध्यमातून सांगणं आहे की ही काळमवाडी थेट पाईपलाईन योजनेची जी यंत्रणा आहे ती महापालिकेनं आपल्या ताब्यात घ्यावं आणि त्यांच्यावर आपला अंकुश राहावा. बरोबर बरोबर. तर कोल्हापूरच्या लोकांना पाणी मिळणार नाही. तर जे गेल्या आठवड्या 15 दिवसापूर्वी जे प्रसंग आला बरोबर तसाच प्रसंग वारंवार येत राहणार. हे अशी अवस्था आहे आता. हे सगळं महापालिकेत आपण स्वतः गेल्याशिवाय सुधरू शकणार नाही. बरोबर. हा माझा अजेंडा आहे. नक्कीच. कोल्हापूरच्या वेगवेगळ्या समस्यांच्या संदर्भामध्ये बोलताना त्यांनी सांगितलं की थेट पाईपलाईन ही जी अत्यंत महत्त्वाची पाईपलाईन आहे आणि ज्याच्यासाठी बराच काळ राजकारण तापलं होतं, श्रेय घेण्याची सुद्धा चढाओढ मोठ्या प्रमाणात कोल्हापूरच्या राजकारणामध्ये सुरू झाली होती. ही कोल्हापूरची थेट पाईपलाईन जी काळमावाडी डॅमपासून सुरू होते, कोल्हापूर शहरामध्ये पाणी पोहोचवण्याचं महत्त्वाचं काम या थेट पाईपलाईन योजनेद्वारे होत असतं. कोल्हापूरमध्ये काही दिवसांपूर्वी पाण्याची टंचाई निर्माण झाली होती आणि त्यावेळी झालेला घोळ आता संतोषजी यांनी आपल्यासमोर मांडला. उपनगरातल्या सुद्धा बऱ्याच समस्या आहेत. त्या समस्यांच्या संदर्भामध्ये येणाऱ्या निवडणुकांमध्ये कसा प्रभाव पडणार आहे, त्या समस्या नेमक्या राजकारणामध्ये, कोल्हापूरच्या निवडणुकांमध्ये, महानगरपालिकेच्या निवडणुकांमध्ये कितपत महत्त्वाच्या ठरणार आहेत, या गोष्टीसुद्धा येत्या काळात ठरतील. मी अशाच सामाजिक व्यक्तिमत्वांसोबत राजकीय अंग असलेल्या लोकांसोबत गप्पा मारणार आहे, बोलणार आहे समाजभान या मालिकेमध्ये. तुम्ही पाहत राहा डिजिटल कोल्हापूर. संतोषजी, आपण आमच्यासोबत संवाद साधलात, कोल्हापूरच्या राजकीय जीवनाबद्दल बोललात, तुमच्या व्यक्तिगत आयुष्याबद्दल बोललात, सामाजिक जाणीवांबद्दल बोललात, त्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद. आपण एक उभरतं राजकीय व्यक्तिमत्व व्हावत आणि हीच तुमची फुले शाहू आंबेडकर विचारांची कास तुम्ही धरावीत अशी शुभेच्छा मी तुम्हाला देतो. धन्यवाद. धन्यवाद सर. अशाच नवनवीन अपडेटसाठी डिजिटल कोल्हापूर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आमच्या फेसबुक, इन्स्टालाही नक्की फॉलो करा.